साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। ज्येष्ठ नागरिकांना तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधात्मक बूस्टर डोस रेल्वे हॉस्पिटलमध्ये देण्यात येत असून ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना फ्रंटलाईन वर्कर्सना लसीचा पहिला डोस देण्यात आला। साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली। सुरुवातीच्या टप्प्यातील घेतलेल्या लाभार्थ्यांना आता बूस्टर डोस देण्यात येत आहे। वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच वैद्यकीय क्षेत्रासह फ्रंटलाईन वर्कर्सना सदरचा बूस्टर डोस देण्यात येत आहे। सोलापूर शहरातील रेल्वे हॉस्पिटल येथे सदरचे लसीकरण देण्यात येत आहे। यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोसचा लाभ घेतल्याचे पाहावयास मिळाले। या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना बूस्टर डोस घेतल्याचे सांगितले। सरकारी नियमानुसार पहिले 2 डोस मार्च आणि एप्रिलमध्ये घेऊन पूर्ण झालेत। काल मेसेज आला की तुम्ही तिसऱ्या डोसला बूस्टर डोससाठी अवेलेबल आहे, 10 तारखेला जाऊन बूस्टर डोस घेऊन टाका, म्हणून मी आज आलो आणि छान वाटतंय। असं काही प्रॉब्लेम नाही। गणपत महादेव कलागते आज महादेव वय सध्याला 79 आहे आणि पहिले डोस घेतले तेव्हा बरं वाटलं। आता बूस्टर डोस काल पेपरमध्ये आलं पण आज मी घेऊन टाकलो आणि त्यामुळे मला बरं वाटायला। अजून तर काही नाही। कुठे घेतला डोस तुम्ही? इथंच घेतले रेल हॉस्पिटलमध्ये। दुसरा डोस दाराचा दवाखाना घेतला। पहिला डोस इथे घेतला, दुसरा डोस दाराचा दवाखाना घेतला। काल पेपरमध्ये आलं पण मी आज लगे दवाखान्यात आलतो हॉस्पिटलला, तसं बूस्टर डोस पण घेतलो। कसं वाटतं आता डोस घेतला? बरं वाटतं, छान आहे एकदम। सुविधा आहे का इथं चांगली? हा। दरम्यान लसीकरणबाबत शासनाने तसेच प्रशासनाने नियोजन जाहीर केले असून संबंधित हॉस्पिटलमध्ये बूस्टर डोस देण्यात येत आहे। यावेळी ज्येष्ठ नागरिकांसह लाभार्थी उपस्थित होते।